तर बघा मैत्रिणींनो, मी इथे 5 ते 6 प्रकारचे डिझायनर ब्लाऊज शिवलेले आहे आणि हे सर्व डिझायनर ब्लाऊज मी कशा प्रकारे शिवलेले आहे तर संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा मैत्रिणींनो, हे जे मला जे 5 ते 6 ब्लाऊज आहे ते अर्जंट मी इथे कस्टमरचे शिवलेले आहे आणि हे अर्जंट असून ही बघा फिनिशिंग कशी आलेली आहे आणि सुंदर अशी फिनिशिंगसहित हे ब्लाऊज मी इथे तयार केलेले आहे. आणि हे सर्व ब्लाऊज मी कशा प्रकारे फिनिशिंग केलेले आहे किंवा कशा प्रकारे शिवलेले आहे आणि कोणतं कोणतं सामान लावलेलं आहे ते सर्व काही तुमच्यासोबत इन डिटेल शेअर करत आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आणि इथे बघा, तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत राहील. आणि इथे बघा, हे जे एक ब्लाऊज आहे तर ते मी इथे बघा, हे जे वर्कचं ब्लाऊज आहे तर मी इथे समोरच्या साईडने कप्स अटॅच केलेले आहे आणि इथे बघा मी मागच्या साईडने हुक्स याला केलेले आहे. आणि इथे बघा, हे जे ब्लाऊज आहे ते पूर्ण वर्कचं आहे आणि इथे बाहेरला पण वर्क आलेलं आहे. पण इथे बघा, बाहेर छोट्या असल्यामुळे मी इथे बाहेरला थोड्या लांब पाहिजे असल्यामुळे कस्टमरला मी तिथे थोडी पट्टी इथे बघा, ते समोरच्या साईडची जी प्लेन पट्टी आहे ती तिथे लावलेली आहे. आणि इथे बघा अशा प्रकारे बाहेर तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर इथे बघा, मग समोरच्या साईडला बघा मी इथे कप्स अटॅच केलेले आहे आणि बॅक साईडने बघा, बॅक साईडने हुक्स लावलेले आहे आणि इथे हा सिंपल गोलगड्याच मी इथे घेतलेला आहे. आणि इथे बघा, जे बॅक साईडने बघा प्लेन कापड असल्यामुळे मी इथे स्टोनच्या लेसचा वापर केलेला आहे आणि स्टोनची लेस मी इथे बघा म्हणजे इथे ग्लूने चिपकून लावलेले आहेत. आणि इथे बघा खालच्या साईडने कापड उरला असल्यामुळे मी खालच्या साईडने एक बो तयार करून घेतलेला आहे आणि बो पण अटॅच करून घेतलेला आहे. आणि इथे बघा साईडला हुक्स आणि आळपट्टी इथे करून घेतलेली आहे. आणि हुक्स आणि आळपट्टी बघा इथे मग बॅक साईडच्या हुक्स हे ब्लाऊज आहे. आणि बघा, ह्याच्या ब्लाऊजला मी इथे डबल अस्तरचा वापर केलेला आहे. मी इथे एक सॅटिनचं अस्तर वापरलेलं आहे आणि नंतर कॉटनचं अस्तर वापरलेलं आहे. अशा प्रकारे 3 पीसचं हे ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. आणि इथे बघा, अजिबात कापड झोल गेलेला नाही आहे, कारण की मी इथे बघा ग्लूनी ब्लाऊज पूर्ण अटॅच केलेला आहे. आता बघा अशा प्रकारे फिनिशिंग आलेली आहे आणि फिनिशिंग एकदम छान आलेली आहे आणि ब्लाऊजची फिटिंगसुद्धा छान आलेली आहे. तर इथे बघा, हे 1 टक्सचं ब्लाऊज आहे आणि 1 टक्स मी इथे समोरून केलेले आहे आणि हे पूर्ण वर्क्स याला घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे अगदी मस्त अशा फिनिशिंगसहित हे ब्लाऊज मी इथे शिवलेले आहे. आणि या ब्लाऊजला मला खर्च इथे ₹250 खर्च आलेला आहे आणि मी इथे शिलाई त्या ब्लाऊजची मी इथे ₹700 घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा, हे जे दुसरं ब्लाऊज आहे तर हे बघा वर्कचं पूर्ण आरी वर्कचं ब्लाऊज आहे. आणि ह्या आरी वर्कच्या स्लीव्जला बघा, इथे मी पूर्ण स्लीव्जला पूर्ण डिझाईन्स केलेली आहे आणि बरोबर मधोमध शोल्डरमध्ये ते स्लीव्ज आलेली आहे. त्यानंतर दुसरी स्लीव्ज पण तशाच प्रकारे लावलेली आहे आणि इथे बघा पूर्ण वर्क आलेलं आहे. त्यानंतर बाहेरला बघा मी इथे लटकन लावून घेतलेलं आहे आणि बॅक साईडने बघा गोल गळा घेतलेला आहे आणि पूर्ण वर्क तिथे आलेलं आहे. त्यानंतर समोरच्या साईडने बघा थोडा मी इथे डीप गळा घेतलेला आहे आणि इथे जे हे ब्लाऊज आहे ते कटोरीचं ब्लाऊज असल्यामुळे कटोरीचं शिवलेलं आहे. आणि इथे बघा बाहेरसुद्धा लटकन लावून घेतलेले आहे. मस्त अशी फिनिशिंग या ब्लाऊजला आलेली आहे. आणि या ब्लाऊजचा मला खर्च इथे ₹150 आलेला आहे आणि इथे मी शिलाई या ब्लाऊजची ₹550 घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा, हे जे एक ब्लाऊज आहे तर इथे बघा, हे जे ब्लाऊज आहे हे रेडीमेड ब्लाऊज आहे आणि इथे लाच्यावरचं एका मुलीचं मी इथे रेडीमेड ब्लाऊजला बघा, इथे पूर्ण हे रेडीमेड असल्यामुळे लांबी पण कमी होती आणि इथे बघा जे चेस्ट आणि पूर्ण फिटिंग अजिबात नव्हती. तर मी इथे पूर्ण उसवून हे ब्लाऊज पुन्हा शिवून फिटिंग केलेलं आहे आणि बॅक साईडचा बघा गोल गळा केलेला आहे. आणि इथे बघा बाह्या ह्या ज्या आहे त्या प्लेन कापड आणून बघा इथे बाह्या अटॅच करून दिलेल्या आहे. त्यानंतर इथे बघा इथे एक हुक्स लावलेले आहे. त्यानंतर बघा मागच्या साईडने मी इथे टक्स करून घेतलेले आहे, जेणेकरून मागून ब्लाऊज हे बघा फिटिंगला व्यवस्थित यायला पाहिजे. आणि हे जे कप्स आहे ते कप्स ऑलरेडी दिलेले असल्यामुळे मी कप्स तशाच प्रकारे ठेवलेले आहे. आणि बघा बॅक साईडने आणि फ्रंट साईडने बघा इथे मी पूर्ण इथे टक्स करून घेतलेले आहे. आणि साईडला बघा इथे चेन अटॅच केलेली आहे आणि हे चेन पण मी इथे काढून पुन्हा लावलेली आहे, कारण की मला बाहेर अटॅच करायचं असल्यामुळे. बघा इथे हे जे ब्लाऊज आहे ते सिवलेस असल्यामुळे मी इथे प्लेन कापडाने ते बाहेर अटॅच केलेलं आहे. आणि समोरच्या साईडने बघा इथे लेसचं अटॅच केलेली आहे. लेस मी इथे बघा, ते लेस मी इथे म्हणजे ग्लूने चिपकून लेस अटॅच केलेली आहे. आणि शोल्डर बघा, इथे शोल्डर नसल्यामुळे बघा इथे मी इथे काय केलेलं आहे, इथे शोल्डर मी इथे थोडं इथे वर करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे ते ब्लाऊज शिवलेलं आहे. त्यानंतर इथे बघा, हे ब्लाऊज आहे तर हे बघा, हे पण साडीवरचं ब्लाऊज आहे आणि ह्या
ह्या ब्लाऊजची बघा मी इथे वर्क हे बॅक साईडने घेतलेलं आहे आणि इथे छोटे छोटे लटकनसुद्धा तयार करून लावलेले आहे। त्यानंतर बघा बाहेर हे शॉर्टच शिवलेले आहे आणि इथे बॅक साईडने बघा मी इथे लेस लावलेली आहे आणि फ्रंट साईडला बघा मी इथे डबल कापड वापरलेलं आहे आणि बॅक साईडने मी इथे बघा सॅटिनचाच कापडचा वापर केलेला आहे आणि बघा इथे साईडला चेन अटॅच केलेली आहे आणि समोरच्या साईडने बघा इथे मी कप्स अटॅच केलेले आहे। कप्स अटॅच करून बघा इथे समोरचा गळा हा डीप गोल बोटने डीप गोल गळा घेतलेला आहे आणि इथे बघा अशा प्रकारे हे जे ब्लाऊज आहे ते अशा प्रकारे शिवलेलं आहे आणि समोरच्या साईडने पण मी इथे बघा गळ्याला लेस अटॅच करून घेतलेली आहे। अशा प्रकारे हे डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे। त्यानंतर हे बघा डिझायनर ब्लाऊज आहे तर हे पण इथे बघा इथे कप्सचं शिवलेलं आहे आणि कप्स टाकून शिवलेलं आहे आणि बाहेरला बघा इथे मी बघा बाहेर छोटा असल्यामुळे मी इथे समोरच्या साईडने प्लेन भाग घेऊन बघा इथे लेस अटॅच करून घेतलेली आहे आणि मस्त अशी डिझाईन्स तयार करून घेतलेली आहे आणि इथे बघा इथे जे दोन्ही बाहेरला मी एकसारखी डिझाईन्स तयार करून घेतलेली आहे आणि समोरच्या साईडने बघा इथे लेस लावलेली आहे। त्यानंतर इथे मी कप्स अटॅच केलेले आहे आणि याला सुद्धा मी डबल कापडचा अस्तरचा यूज केलेला आहे आणि इथे बघा सॅटिन आणि इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर अशा प्रकारे वापर केलेला आहे। त्यानंतर इथे बघा इथे बॅक साईडने लेस लावून घेतलेली आहे आणि बॅक साईडने बघा वर्क असल्यामुळे मी अशा प्रकारे हा गळा गोल गळ्याचा शिवलेला आहे आणि इथे बघा डीप गोल गळा असल्यामुळे तो इथे अशा प्रकारे शिवलेला आहे। त्यानंतर हे बघा हे चौकोनी गळ्याचे 2 ब्लाऊज आहे तर ते पण मी इथे बघा अशा प्रकारे शिवले। आता जर आपल्याला छोटा गळा घ्यायचा असेल आणि ग्लासच्या आकाराचा घ्यायचा असेल तर आपण अशा प्रकारे तो शिवायचा आहे। बघा इथे इथे बघा साईडची जी पाठीची पट्टी आहे ती मोठी ठेवलेली आहे आणि ग्लासच्या आकाराचा हा गळा घेतलेला आहे। अगदी छोटा पण फिनिशिंगला व्यवस्थित ब्लाऊज आलेला आहे आणि फिटिंगसुद्धा ब्लाऊजची व्यवस्थित आणि परफेक्ट आलेली आहे आणि हे जे ब्लाऊज आहे ते कटोरीचं ब्लाऊज आहे तर कटोरी बघा कटोरी पण व्यवस्थित आलेली आहे। मस्त अशी कटोरीची फिनिशिंग आलेली आहे आणि समोरचा गळा मी इथे गोल घेतलेला आहे आणि हे जे बाह्या आहे त्या थोड्या मोठ्याच शिवलेल्या आहे आणि अशा प्रकारे दुसरं पण एक चौकोनीच गळ्याचं ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे। तर बघा मैत्रिणींनो हे पण जे गळा आहे थोडा हा पण मी इथे ग्लास आकाराचाच गळा शिवलेला आहे आणि यालासुद्धा मी इथे एक साईडने बघा चौकोनी गळ्याला लेस लावून घेतलेली आहे आणि हे सुद्धा कटोरीचं क्रॉसपट्टीचं ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे। तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे हे बघा इथे 5 ते 6 प्रकारचे हे डिझायनर ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर केलेले आहे आणि हे जे डिझायनर ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले कॉमेंट करून मला नक्की सांगाल आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।